फ्रान्समधल्या एव्हियन इथे आयोजित G7 शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी झाले. या परिषदेत नव्या सहकार्याची उभारणी आणि आंतरराष्ट्रीय एकजुटीची पुनर्बांधणी या विषयावरील एका उच्चस्तरीय सत्रात पंतप्रधान मोदींनी आपले विचार आणि भारताची भूमिका मांडली. वाढत्या परस्पर संबंधित जगात आंतरराष्ट्रीय सहकार्य निर्माण करण्याच्या विश्वासाच्या महत्त्वावर पंतप्रधानांनी भर दिला. जगाने दाता प्राप्तकर्ता या भूमिकेतून पुढे जाऊन एकता आणि समानतेवर आधारित सहकार्याकडे वाटचाल केली पाहिजे असं आवाहन त्यांनी केलं. भारताने नेहमीच मानवता प्रथम या दृष्टिकोनाचं पालन केलं आहे. हे भारताच्या नेतृत्वाखालील आंतरराष्ट्रीय सौर आघाडी, आपत्ती प्रतिरोधक पायाभूत सुविधांसाठी आघाडी, जागतिक जैव इंधन आघाडी, मिशन लाईफ आणि एक पेड़ माँ के नाम या उपक्रमांमधून प्रतिबिंबित झालं आहे. भारताचा आंतरराष्ट्रीय सहकार्याचा दृष्टिकोन वसुधैव कुटुंबकम म्हणजे जग एक कुटुंब आहे या चिरंतन तत्त्वज्ञानात रुजलेला आहे असं पंतप्रधान म्हणाले. भारत शाश्वत आणि सर्वसमावेशक जागतिक विकासाला चालना देण्यासाठी दृढपणे वचनबद्ध असल्याची ग्वाही पंतप्रधानांनी दिली. या सत्राला G7 राष्ट्रांचे नेते, भागीदार देशांचे नेते तसंच जागतिक बँक आणि आफ्रिकन विकास बँकेचे प्रमुख प्रतिनिधी उपस्थित होते. त्यापूर्वी आज G7 शिखर परिषदेच्या ठिकाणी पोहोचल्यानंतर फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉ यांनी पंतप्रधानांचं स्वागत केलं. त्याआधी एव्हियन इथे पोहोचल्यानंतर G7चे सरचिटणीस जीन पियारे यांनीही पंतप्रधानांचं स्वागत केलं. त्यानंतर G7 परिषदेत पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट झाली. G7 शिखर परिषदेतील पंतप्रधानांचा हा सलग 7वा सहभाग असून या महत्त्वपूर्ण बहुपक्षीय कार्यक्रमात भारताचा हा 13वा सहभाग आहे. या शिखर परिषदेदरम्यान पंतप्रधानांचा राजनैतिक कार्यक्रम अत्यंत व्यस्त असणार आहे. या परिषदेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांनी कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांची भेट घेतली. यावेळी उभय नेत्यांनी द्विपक्षीय चर्चा केली. भारत कॅनडा संबंध आणि सहकार्याच्या विविध मुद्द्यांवर यावेळी विचारविनिमय झाला. ब्रिटनचे पंतप्रधान केअर स्टारमर आणि संयुक्त अरब अमिरातीचे राष्ट्राध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. आज रात्री उशिरा ते फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉ यांनी आयोजित केलेल्या विशेष स्नेहभोजनाला उपस्थित राहणार आहेत. या शिखर परिषदेदरम्यान पंतप्रधानांच्या कार्यक्रमांमध्ये उद्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत होणाऱ्या भेटीवर प्रामुख्याने लक्ष केंद्रित असेल. हे दोन्ही नेते विविध क्षेत्रातील द्विपक्षीय सहकार्याबाबत सविस्तर चर्चा करतील आणि त्याचबरोबर परस्पर हिताच्या महत्त्वाच्या प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवरही विचारविनिमय करतील अशी अपेक्षा आहे. फ्रान्समधल्या एव्हियन इथे G7